तर फॅमिली आज भेट दिली होती उडदवणे रोहा येथील श्री स्वामी समर्थ मठाला। तर मठात आदिमाया रूप आहे स्वामींचं, अतिशय सुंदर आणि लोभनीय, म्हणजे एकदम तुम्ही ती मूर्ती पाहिली की तुम्हाला शांत वाटणार अशी मूर्ती आहे। हे आहे, मी लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन। हा उडवणेचा मठ आहे रोह्यामध्ये, तर मुंबईपासून रोहा जवळच आहे। कधी ह्या ठिकाणी आलात तर या मठाला नक्की भेट द्या। आणि श्री स्वामी समर्थ असेच आपण मठ करत राहू। आज आपला होता 13वा मठ, आपली श्री स्वामी समर्थ मठाची सिरीज सुरू आहे। तर मित्रांनो, जुळला नसत तर जोडा आपल्याबरोबर आणि मठांची सिरीज पाहत राहा। थँक्यू। तर फॅमिली, आज आपण पाहिला स्वामी समर्थ मठ नंबर 13, म्हणजे आपण स्वामी समर्थ मठाची सिरीज करतोय। तर आजचा आपला मठ होता 13वा मठ उडवणेचा रोह्या। आता एकला बंद होईल पण हरकत नाही। कुठचं मंदिर आहे ते? अरे माझे आपल्या फार्म हाऊस इकडचं रे। हां हां हां, आपण डेली जातो तो ह्याला अष्टमी मध्ये। श्री स्वामी समर्थ, तर मठ क्रमांक 14 आपली श्री स्वामी समर्थ मठाची सिरीज, त्याच्यामधला 14वा मठ। आणि आज आलो आपण अष्टमी रोहा येथे। हा मठ कसा आहे आणि काय या मठाची प्रचिती आहे ती तुम्ही पाहून घ्या। व्हिडिओ कंटिन्यू करा। दिंडोरी प्रणीत, स्थापना 4 जून 1988। श्री स्वामी समर्थ सेवा, आध्यात्मिक विकास व बाल सुसंस्कार केंद्र, अष्टमी रोहा।
तर रोव्यातला 1 किलोमीटर अंतरमधला हा दुसरा स्वामींचा मठ आहे. तर आपण आज दुसरा स्वामींचा मठ व्हिजिट केला. तर हा आहे आपला सिरीजमधला 14वा स्वामींचा मठ. आपण सिरीज कंटिन्यू करतो. तर तुमच्या एरियामध्ये असं काही स्वामींचे मठ असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. आणि मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. श्री स्वामी समर्थ. जय शिवराय, जय श्रीराम.